मी झोपताना नामस्मरण केल्याशिवाय मी झोपतच नाही. मला झोप लागूच शकत नाही. त्यामुळे मी कुठल्याही मंदिरात गेले ना, की तिकडचे गुरुजी असतात त्यांना ना आवर्जून मी देवीकडे गेले किंवा महाकालला गेले, कुठेही. तर त्यांना सांगते मी आवर्जून, की देवाच्या पायाकडची एखादी माळ असेल तर मला द्या. आणि अशा मी माळा माझ्या जमा करते. कारण त्याच्यात ना खूप पॉवर असते. तुम्ही जितक्यांदा ती फिरवता माळ, जितक्यांदा तुमच्या श्वासेने तुम्ही ते नामस्मरण करत असता, तेवढ्यांदा ती ब्लेस होत राहते. आणि झोपताना तुम्ही जेव्हा ती गळ्यात घालता तेव्हा त्याची सगळी ऊर्जा तुमच्या शरीराला मिळत असते. ती पॉझिटिव्हिटी तुम्हाला मिळत असते आणि दिस इज रिअल. हे आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. मोठे मोठे ऋषी मुनी का ते घालतात आणि का ते. सो मग ती कुठलीही माळ असू दे, मग स्फटिकाची असू दे, तुमची अजून कुठली रुद्राक्षाची असू दे किंवा कमळाच्या बीजांची असू दे, वेगवेगळ्या माळा येतात. पण सी टू इट दॅट तुम्ही नामस्मरण कराल. तुम्हाला झोपेची गुंगी येणार, तुम्हाला कुठल्याच औषधाची गरज नाही. मानसिकरित्या तुम्हाला दुसऱ्या दिवशी काम करायची ऊर्जा येते लगेच, की चल ना. ते एक आठवते, जेव्हा तुम्हाला ना काही नीट चालत नसतं तेव्हा तुम्ही उठताना तेव्हा तुम्हाला 10 मिनिटं डिप्रेशन असतं आणि मग 10 मिनिटं ती गेली देन यू फाईन. पण फिर उठने के बाद एक गंदी फीलिंग आती है, ती नाही येत. मग ती नाही येत. नामस्मरण करून झोपायचं, कारण की आपल्याला माहिती आहे ही इज देअर. आणि आपण आहोतच काय, आपण आहोतच. आपण इथे असेच आलो आहोत आणि असेच जाणार आहोत. मोठे मोठे राजा होऊन गेले, एक रुपया पण घेऊन जाऊ शकले नाही. सो क्या हे आहे यार, एवढंच लाईफ आहे.